सगळ्या टीमात कधी भेटतो लकी ग्राउंड असेल ना मला तिथं मारले का एक तरी कधी गेल्या वर्षी मारले मला सेकंड मागं 15 दिवसापूर्वी चुकलं नाही दुसऱ्या राऊंडला काय मी 12वाच आहे आयोजनच आपलं आहे म्हणजे 12वाच आहे दोन्ही टीमा 10वी आणि 12वीच्या परीक्षा देऊन आल्या आता 15वीची परीक्षा ग्रॅज्युएट जॉबचा इंटरव्ह्यू आहे वरती निलेशच आहे तो कोण पण शैलेश टाकलंय ना सकाळचं आला ना तर परत लपला शैलेश आणि विशाल बॅट्समन जाऊया बॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शैलेश नॉन स्ट्राईक एंडला विशाल गोलंदाजी मार्क वरती किशोर लेट्स प्ले स्ट्राईकला विशाल पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळतोय पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय बामगर 11 पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका मारायचा होता कुठेतरी बीट झालाय शैलेश पहिले 1 रन आली आणि आताचा डॉट दोन चेंडूच्या समाप्तीत तर एक धाव पुढचा चेंडू पुन्हा एकदा किशोरचा शैलेश साठी फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक धावा मिळतील 6 पुढचा चेंडू या वेळेला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं कमबॅक होत आहे किशोर या गोलंदाजाचं धावा लागतायत स्कोरबोर्ड वरती पाहायला गेलं तर 7 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू या षटकातील पॉवर प्लेच्या या वेळेला खराब चेंडू पाहायला मिळाला जास्त बाहेर टाकला हा चेंडू व्हाईट बॉल मात्र येतोय पंचांचा इशारा चांगली गोलंदाजी बघावी लागेल या वेळेला चांगली गोलंदाजी फुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता कुठेतरी बॉल गोल होत डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये
शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. या वेळेला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. या वेळेला मात्र चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी. धावा भीतील 4. स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. हॅलो हॅलो. पहिला चेंडू चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. गोलंदाज आपण पाहतोय अजय. स्ट्रायकेटला आपण हॅलो. पाहतोय विशाल. तर आपल्या जावलीचे जर आपण पाहिलं तर युवा नेतृत्व बामकर गावचे सुपुत्र सचिन सवले यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे आपण सहर्ष स्वागत. आज जर आपण पाहिलं तर सचिन साहेब जर म्हटलं तर एक बामकर गावचं एक युवा नेतृत्व आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांना पण व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिली रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये थोडेसे फगल झाले. आधी रनआउटच्या विकेटमध्ये परतावं लागतंय विशाल या फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. विकास आला विकास. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. 1 धाव मिळते या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले विकासच्या. धावसंख्या पुढे सरसवेल. धावा लागतायत स्कोरबोर्डवरती 15 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आत्तापर्यंत. 1 षटक 1 पूर्ण 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 15 धावा वर 1 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती अजय. स्ट्राईक केला आता मात्र शैलेश. फटक बॅटची लिडिंग एज घेऊन चाललंय घोषंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल फलंदाज शैलेश या फलंदाजाला. धावा लागतायत 16. कुठेतरी मोठे फटक्याची गरज आहे या बामगर 11 या संघाला.
गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर अजय मात्र चांगली गोलंदाजी टाकतात आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र चेंडू मात्र पाहायला मिळतोय आतल्या बाजूला आला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू पाहतोय आपण दुसऱ्या षटकातला. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट करतात आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरची होते समाप्ती. स्कोर बोर्ड वरती धावा लागतायत 18 धावा. 1 गडी बाद. आजच्या दिवसातला अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बामगर 11 विरुद्ध वरोशी 11 ब आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ 2 सामने जिंकून या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत. हा सामना मात्र करो या मरो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये जो जिंकणार तो जाणार सरे बक्षीस पात्र या फेरीच संडेसाठी दाखल होईल. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला. विकेटच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे 1 धाव मिळते. 1 धाव येते पहिल्या चेंडूवरती अमितच्या. स्कोरबोर्ड वरती जर धावा 19 या धाव संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शैलेश. नॉन स्ट्राईक एंडला विकास. गोलंदाजी वर्क वरती अमित. या वेळेला खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैलेशसाठी. स्लोवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पाहायला मिळते या ठिकाणी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले 3च धावा दिले तर स्कोरबोर्ड वरती धावा पाहायला गेलं तर 21 धावा. 1 गडी बाद. पुढचा चेंडू यावेळेला फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. यष्टीरक्षक मात्र कॅच ड्रॉप करतात आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक अमित. धावा लागतायत स्कोर बोर्ड वरती 22. विकासला मात्र जीवनदान मिळतंय.
पुढचा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉल वसूल करता आलेला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र पाहिला मी ते शैलेशच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत 23 धावा. एक गडी बाद. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील. या वेळेला खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती लागता येतं. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. मितील धावा 6 स्कोरबोर्ड वरती धावा लागता येतं 6 धाव्याच्या मदतीने. तीस धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. फुलटॉस होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला किशोरच्या माध्यमातून. मोठा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. विकासला मात्र परतावा लागतंय माघारी. वाह, काय झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक हातावरीचं षटक गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम कासुर्डे फलंदाज आपण पाहतोय शैलेश स्ट्रायकरला. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये शिवम टू शैलेश. पहिला चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सुरेख टप्पल सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी यष्टीरक्षकाकडून होते चुकी. चेंडू चाललाय डी झोन मध्ये 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शिवमची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवमचा. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डी झोन मध्ये जाईल. हा चेंडू धावा स्कोरबोर्ड वरती लागता येतं. 32 धावा. बॉल 3 झाले.
पुढचा चेंडू शिवमचा. या वेळेला लेग बायच्या स्वरूपात चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शिवमची. या वेळेला देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि धावा फक्त दिलायत 2 धावा. इथं पुलचा फटका पुन्हा एकदा यष्टी रक्षकाकडून होते चुकी. काय हातात मिसळला कॅच होतं. धाबा लागतायत स्कोर बरोबरती. टार्गेट किती 35 ला 35 चा टार्गेट. स्कोर बोर्ड वरती धावा लागतायत 34 35. लक्ष कितीच आहे. धावा लागतायत स्कोर बोर्ड वरती 35 आणि लक्ष असेल 36 धाव्यांचं. हॅलो. तर चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी बामगर 11 टीम आपण मैदानामध्ये जायचं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक छोटा समालोचक ऋषिकेश याचा आपण आवाज ऐकत होतो. एक नवोदित समालोचक या स्पर्धेमध्ये आपल्याला आलेत आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला एक गोड असे मंत्रमुग्ध शब्द आपल्यापर्यंत कानावरती आलेत. धन्यवाद ऋषिकेश. चला जाऊया मॅचकडे. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर जमवल्या 34 धावसंख्या आहे आणि 35 धावींचं टार्गेट. ओरशी ब टीम समोर असणार आहे. बक्षीस पात्र ठरणारी मॅच असणार आहे आपल्या समोर आल्या. आणि या काळेश्वरी माता चषक मध्ये पहिला संघ कोणता दाखल होईल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रेक्षकांची एक उत्कंठा लागलेली असणार आहे. या मॅचसाठी आपल्याला एक विशेष बक्षीस आलेले आहेत. जर आता फलंदाजीसाठी ओरची ब टीम उतरणार आहे तर अमित कासोडे हे मैदानामध्ये उतरले आणि त्यांच्या बॅटमधून सलग 3 षटकार आलेत. तर प्रतापदादा शेलार महाराष्ट्र राज्य खो खो परीक्षक यांच्या वतीनं आपल्याला 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि महेंद्र शेलार यांच्यासाठी एक आणखीन एक विशेष बक्षीस आहे प्रतापदादा शेलार यांच्याकडून. जर त्यांनी एका हातामध्ये जर झेल कोणत्याही खेळाडूचा पकडला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आज या मॅचमध्ये एक विशेष अशी बक्षीस असणार आहे. म्हणजे प्रेक्षकांना एक उत्कंठा लागलेली आहे की आपण कसे क्षेत्ररक्षण करतोय, आपण कशी फलंदाजी करतोय. यासाठी आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर प्रत्येक प्रेक्षक जर आपण वर्ग जर पाहिला तर प्रत्येक खेळाडूचा हा फॅन असतो आणि प्रत्येकाला हा असं वाटतं की एक आपला फॅन खेळाडू आहे, त्यानं अशी कामगिरी केली पाहिजे. तर अमित कासोडे ज्यावेळी मैदानामध्ये उतरतील त्यावेळी प्रतापदादा शेलार यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तुम्ही 3 षटकार मारा 1000 कमवा, एका हातामध्ये झेल पकडा आणि 1000 कमवा. ही सुवर्ण संधी या मॅचसाठी दोन्ही टीमसाठी. म्हणजे एका साईडला जर आपण पाहिलं तर महेंद्रदादा शेलार आहे तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमितदादा कासुर्डे आहे. यांचा खेळ हा मैदानामध्ये कसा होईल यासाठी एक उत्कंठा लागली असेल. मॅचला होईल सुरुवात. 34 धावा जमवल्या, 35 धाव्यांचं टार्गेट समोर आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांचं आगमन झालंय युवा नेतृत्व जावली, तर जर आपण पाहिलं तर खंबीर नेतृत्व बामगर गावचे सुपुत्र आज या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध राहते. सचिन दादा सावले
यांचं इथं आगमन झाले, त्यांचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. आणि त्यांनी या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर काळेश्वरी माता चषक यासाठी 5,001 रुपयाचं हे सौजन्य त्यांच्या वतीनं लाभलं. या त्यांचं आपण सर्व आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि वळूया मॅचकडे. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक विकास सावले. लेग स्टंप सोडून ही लेंथ हाताळली गेली. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतो या. सुरुवात एक तर जर आपण पाहिली तर व्हाईट बॉल नव्हती. मॅच दोन्ही टीमसाठी एक तुल्यबळ असणार आहे. प्रत्येकाच्या मॅच जर आपण पाहिली तर दोन्ही टीमसाठी ही बक्षीस पात्र ठरणारी मॅच असणार आहे. प्रत्येकाला मॅचमध्ये आपल्याला बक्षीस पात्र ठरणारी एक हवी हवीशी वाटणारी स्पर्धा असणार आहे. फटका खेळला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघून चालला आहे. येतो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार चौकार अजय कासुर्डीच्या बॅट मधून हा चौकार निघालाय. तर जाऊया आपण सन्मानांकडे. आज जर आपण पाहिलं तर एक मोठं व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी लाभलं गेलं. या युवा नेतृत्व म्हटलं की प्रत्येक आपण युवा नेतृत्वाला चॉईस केलं जातं. आणि या बामगर गावचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर सचिन दादा सावले यांचं इथं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी 5,000 रुपये एकची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आल्या. आणि आपण माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. तर आपण आयोजकांना विनंती केली जाईल. सागरदादा कासुर्डे यांना विनंती केली जाईल. आणखीन एक बैठा फटका खेळला जातोय. तो अजय कासुर्डेच्या स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा दमदार षटकार आलाय. धन्यवाद. आपण इथं आलात आणि आपल्या पदस्पर्शानं ही स्पर्धा बहरली गेली. तर सचिनदादा सावले यांना इथं आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर सागर कासोडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शंकर सुर्वे हे डांगरेकर गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन विजय शिंदे यांच्या हस्ते इथं सन्मान केला जातोय. आणि गेले फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथं. एक सोपा झेल सोडला जातोय. एक मोठ्या फलंदाजाला इथं जीवदान दिलं जातंय. 2 चेंडूवरती 2 आक्रमण चढवलं गेलं. इथं विकासनं संधी निर्माण केली होती पण इथं संधी गमावली गेले. मेडापच्या क्षेत्ररक्षकाकडून मोठी चूक झाली. कारण की हा झेल पकडला असता तर तुम्ही कमबॅक केलं असतं आणि मॅच वरती पकडली असती. पण हातामधून हा झेल निसटलाय. आता लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. पुढे आला, फटका खेळलाय. इथं धाव घेतली जाईल. एक सिंगल धाव जमवली जाते. प्रयत्न इथं असफल ठरलेत. कारण की ज्या खेळाडूला तुम्ही संधी देता त्या खेळाडूनं एक मोठी विनिंग खेळली गेली. आणि अजयला जर आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती इथं जीवदान भेटलं होतं. महेंद्र दादा शेलार यांच्यासाठी सुवर्ण संधी होती पण इथं गमावली जाते. पहा यार्कर पद्धतीचा चेंडू किशोरसाठी हाताळला गेला विकासनं. हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. धावसंख्येचा विचार केला तर 35चं टार्गेट आहे. त्यात प्रयत्न चांगले राहिलेत. 12 धावसंख्या बिनबादाशी सुरुवात. फटका खेळलाय. जमीलगत फटका खेळलाय. महेंद्रच्या बाजूने आधी गुण चाललाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल तोपर्यंत चेंडूने सीमारेषा ओलांडली गेली. येतोय किशोरच्या बॅट मधून हा दमदार चौकार आलाय. सुरुवात केली गेली. सुरुवात जर ज्यावेळी तुमची सुरुवात उत्तम राहते त्यावेळी शेवटही गोड चांगला राहतो. जर आपण पाहिलं तर सुरुवात अजयनं चौकारानं केली होती आणि आता जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती हा चौकारानं किशोरनं एक उत्तम सुरुवात केली. एका षटकाचा जर आपण पाहिला तर खेळ इथं संपला गेला. 16 धावसंख्या धावफलकावरती आले. म्हणजे अर्धा प्रवास जर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गाठला गेलाय. आता इथून पुढचा प्रवास जर आपण पाहिला तर आता 19 धावा ह्या 18 चेंडूच्या पाठीमागे जमवाव्या लागतील. आता येणाऱ्या गोलंदाजांवरती जबाबदारी जास्त वाढली असेल कारण की धावसंख्या ही कमी राहिली. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकेरी धावा जमवाव्या लागतील. प्रतापदादा शेलार यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना इथं सुवर्ण संधी आहे. महेंद्रदादा शेलार यांना जास्त संधी असणार आहे कारण की ते क्षेत्ररक्षण करतायत आणि एका हातामध्ये जर झेल पकडला तर त्यांना 1000 रुपये कमवायची इथं संधी आहे.
आज प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिला तर प्रत्येक खेळाडूचा फॅन आपल्याला बघायला भेटला जातो या. आता अजय कासोडे आला स्ट्राईकवरती, गोलंदाज निघतो या. आल्या पावली त्या चेंडूला सन्मान दिला गेला आहे. स्क्वेअर लेगचं रिझन निवडलं गेलंय. जर या खेळाडूला तुम्ही हार्ड ट्रॅकर जर चेंडू हाताळला गेला तर असेच फटके तुम्हाला भेटले जातील. आणि अजयच्या बॅटमधून हा षटकार निघाला जातो या. या षटकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढला जाईल 22 या आकड्यावरती. जवळजवळ जर आपण पाहिलं तर अर्धा प्रवास गाठला गेला. विजयाच्या दिशेनेही ही वाटचाल केली जाते. तुम्हाला क्षेत्ररक्षण उत्तम करणं गरजेचं होतं, झेल घेणं गरजेचं होतं, पण आज जर एक मोठी चूक केली आणि हे आपल्याला जर पाहिलं तर पराजयाची ही भावना पाहिलं तर यावेळी फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल आणि आणखीन एक चूक पाहायला भेटली जाते. म्हणजे महत्वाच्या चुका आपल्याकडून घडल्या जात आहेत आणि मॅच जी पकड होती ती निघून चालल्या. अजयला 2 जीवदानं भेटली जात आहेत. विकासनं संधी निर्माण केली होती तीही गमावली आणि आता जर आपण पाहिलं तर आदित्यनं ही संधी गमावल्या. पुन्हा प्रयत्न आडवे बॅटचा केलाय पण घोषित क्षेत्र निवडलं जाईल. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता दाखल होईल. एका साईडला जर आपण पाहिलं तर आयोजन करणारी टीम ओरोशी ब टीम, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भामगर 11 टीम. दोन्ही टीमला बक्षीस पात्र होण्याची मोठी संधी आहे. पण एका साईडला जर आपण पाहिलं तर भामगर टीमने 2 संधी गमावल्या. हा प्रयत्न केलाय, चेंडूला उचललाय पण संधी असणार आहे. शैलेश आहे तिथं, आता संधी गमावली नाही. अजयने महत्वाची कामगिरी जी बजावल्या, जवळजवळ विजयाच्या मरड्यापर्यंत ही धावसंख्या उभी केल्या आणि बाद होऊन परतलाय. सफलता भेटते ती आदित्यला. अमित कासुर्डेला इथं संधी आहे पण आपल्याला मैदानामध्ये ज्यावेळी उतरावं लागेल कारण की प्रतापदादा शिल्लार यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडूचा खेळ संपलाय महत्वाचा. जर आपण पाहिलं तर अजयनं 20 धावांचं योगदान अजयच्या बॅटमधून निघालं. म्हणजे महत्वाची कामगिरी, हा मोठा प्रवास पूर्ण करून दिलाय. आता अक्षय कासुर्डे 25 झाले 10 पाहिजे. हा मैदानामध्ये उतरला जातो या. 12 चेंडूचा प्रवास आहे. 10 चेंडू विजयासाठी असणार आहेत. 14 बॉल बाकी आहे. हां याचे 2 बाकी आहेत ना. विकेट गेले ना त्याला. आदित्य पहा दुसऱ्या क्रमांकाचं षटक. बॅटची एज लागल्या. आपलं या आल्या पावली एक सिंगल धावीनं खातं खोललं या. सुरुवात केली श्रीगणेशा केला या अक्षय कासोडे आणि ज्यांची सुरुवात जर आपण पाहिली तर एक दमदार राहील तर येणारा खेळाडू त्याच पद्धतीने खेळला जातो. म्हणजे अक्षयने तेच केलंय. एक सिंगल धाव घेतल्या. प्रयत्न केलाय. हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या पाठीमागे हा चेंडू अडवला जाईल कारण की पुढे जास्त होता. त्याच्या पाठीमागे 1 बाउंस सीमारेषा ओलांडली गेल्या. कोलवरचा चेंडू होता आदित्यचा. या चौकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे विजयासाठी जर पाहिलं तर 5 धावा लांब असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस पात्र होण्यासाठी 5 धावा लांब असणार आहे. आता शैलेशाला या गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 साठी हल्या पावली मोठा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथं, झेल पकडलाय कारण की बॅट जर ज्यावेळी बघितलं ना टप्पा पडायच्या नंतर बॅट फिरवली गेली कारण की त्या बॅटमध्ये तितकीशी ताकद नव्हती आणि लॉंग ऑनच्या रिझन मध्ये हा झेल पकडला गेला. फलंदाज किशोर कासुर्डे हा बाद होऊन परतलाय पहिल्या चेंडूवरती. आता अमित कासुर्डे उतरला जाईल मैदानामध्ये. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे आणि बक्षीस जर आपण पाहिलं तर 3 षटकारासाठी असणार आहे 1000 रुपयाचं पारितोषिक.
म्हणजे अपेक्षा जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांच्या इथं पूर्ण होणं अपेक्षात नाही. तीस धावा धावफलकावरती उतरल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये सफलता शैलेशला भेटले. कारण जर पाहिलं तर अजय याचा 11 आकड्यावरती जो झेल सुटला होता. म्हणजे मॅचचा टर्निंग पॉईंट असतो. ज्या ज्यावेळी तुम्ही उत्तम क्षेत्ररक्षण कराल त्यावेळी तुमची टीम कमबॅक करू शकते. पण आज जर आपण पाहिलं तर थोडंसं विजयापासून लांब होत चालली ती बामगर 11 टीम. आता अमित स्ट्राईकवरती आलाय. पहिलीच सफलता शैलेशाला. पुन्हा एकदा तयार होईल. ल्या पावली मोठा फटका खेळला जाईल. यावरती काय होईल आणि लॉंगाच्या रिझन मध्ये हा षटकारानं आल्या पावली विजय श्री खेचून आणलाय. अमित कासुर्डीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. म्हणजे अपेक्षा होत्या 3 षटकारांच्या, पण विजयासाठी फक्त 5 धावा. विजय संघ ओरोशी ब टीम ही बक्षीस पात्र आजच्या दिवसातून ठरली जाते. म्हणजे आजचा शेवट जर आपण पाहिला तर आयोजकांचा इथं गोड होतो या. म्हणजे उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा सकाळी 7 वाजता भेटणार. पहिला गट इथं पूर्ण होतोय. आता दुसऱ्या गटाला सुरुवात केली जाईल. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सामनावीरचं सौजन्य सतीश कदम आणि सागर कासुर्डे यांच्या वतीनं